हॅलो मंडळी, तर मग कसे आहात सगळे? बरे आहात ना? मी पण बरी आहे. बरेच दिवसापासून मी कपाट साफ केलं नव्हतं. म्हटलं आज तेवढं काम करून घेते. पण जेव्हा पण मी हे कपाट साफ करायला जाते ना, तेव्हा मला माझ्या जुन्या कपाटाची आठवण येते. जुनं कपाट म्हणजे ते काही गोदरेजचं वगैरे नव्हतं, पण टिकाऊ होतं, मेटलचं होतं. पण काही कारणांमुळे मी ते गमावलं आहे. त्याचं कारण असं आहे की आम्हाला अचानक रूम सोडावी लागली होती. आता तुम्हाला तर माहितीच आहे, भाड्याचं घर म्हणजे कधीही खाली कर, काही भरोसा नसतो भाड्याच्या रूमचा. तसंच आम्हालाही रूम खाली करावी लागली अचानक. त्याच्यामुळे सगळं अचानक घडल्यामुळे आम्हाला सामान शिफ्टिंगपासून सामान खाली उतरवणं खूपच त्रासदायक होतं आणि त्या बिल्डिंगला लिफ्ट नसल्यामुळे अजूनच त्रास झाला. सगळ्यात जास्त सामान तर माझ्या नवऱ्यानेच खाली उतरवलं. सोबत आमच्या कोणी नव्हतं, फक्त आम्ही आमची 2 मुलं आणि नवरा बायको. सगळ्यात जास्त जड सामान माझ्या मिस्टरांनी कसंबसं खाली उतरवलं. परत दुसरी बिल्डिंगमध्ये पण 4थ्याच मजल्यावर रूम असल्यामुळे ते पुन्हा सामान चढवणं खूप कठीण होतं आणि मला ते दिसत होतं की माझा नवरा खूप थकला होता. आणि मग मी विचार केला की कपाटच विकून टाकते, कारण की त्यांचा थकलेला चेहरा बघून मला त्याच्यापुढे काही दिसलं नाही. त्यांना त्रास अजून होण्यापेक्षा मला हाच पर्याय बरा वाटला. तसा बघायला गेलं तर आपण ह्या वस्तू सारख्या घेत नसतो, पण मला त्यांच्या जीवापेक्षा जास्त काही महत्त्वाचं नव्हतं आणि पुढे मी तेच केलं. 2,000ला ते कपाट विकून टाकलं. घेतलेलं 9,000ला, पण फक्त 2,000ला विकून टाकलं, कारण की त्यावेळेस मला फक्त माझा नवरा जास्त महत्त्वाचा होता. थोड्याच दिवसानंतर मी प्लॅस्टिकचं कपाट घेतलं, म्हणजे ते फोल्डिंगचं असल्यामुळे पुन्हा नेक्स्ट टाईम शिफ्टिंगमध्ये आपल्याला काही त्रास होणार नाही. सामान खाली उतरवता नाही आणि वर चढवता नाही. या सगळ्यातून मला एक गोष्ट मात्र कळली आहे की स्वतःचं घर जर असतं तर आज मला एवढा त्रास झालाच नसता. त्याच्यामुळे मी आता एकच इच्छा धरली आहे, म्हणजे एकच स्वप्न आहे माझं. प्रयत्न करायचा की लवकरात लवकर आपण स्वतःचं घर घेऊ आणि ज्याही गोष्टी गमावल्या आहेत त्या सगळ्या मिळवण्याचा प्रयत्न करू. स्वतःचं घर असणं खरंच खूप गरजेचं आहे.